नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत लिंक लिस्ट इन डेटा स्ट्रक्चर. आता लिंक लिस्ट बघण्याआधी तुम्हाला सगळ्यात आधी ॲरे विषयीची माहिती असणे फार आवश्यक आहे. तर जर तुम्हाला ॲरे विषयीची माहिती नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून ॲरे या टॉपिकशी रिलेटेड सगळी काही माहिती घेऊ शकता, राईट? त्यानंतर आपण आपल्या टॉपिककडे वळूया, लिंक लिस्ट. आता याचा शब्दशः अर्थ घ्यायचाच झाला तर लिंक्ड म्हणजे काय, जोडलेले, आणि लिस्ट म्हणजे काय तर यादी. आता जोडलेली यादी म्हणजे काय तर यादीमधले जे काही एलिमेंट्स असतील ते एकमेकांशी जोडलेले असतील, दॅट इज कॉल्ड लिंक लिस्ट, राईट? अशा पद्धतीने याचा शब्दशः अर्थ झाला. तर लिंक लिस्ट या कन्सेप्टची किंवा याची आपल्याला का आवश्यकता पडली, जेव्हा की आपल्याकडे लिनियर डेटा स्ट्रक्चर ॲरे होता, म्हणजे एकाच नावाच्या अंडरमध्ये आपण मल्टिपल एलिमेंट स्टोअर करू शकत होतो, तर मग आपल्याला लिंक लिस्टची आवश्यकता का पडली आहे? तर मित्रांनो, जे ॲरेचे डिसएडव्हान्टेज आहेत त्या लिंक लिस्टमध्ये कव्हर अप करण्यात आलेले आहे, राईट? तर सगळ्यात आधी ॲरेचे डिसएडव्हान्टेज काय होते हे बघूया आपण, किंवा ॲरेमध्ये ॲक्च्युली होत काय होतं. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे, फॉर एक्झाम्पल आपण घेतला इथे इंटिजर ए ऑफ 100, अशा पद्धतीने आपण एखादा ॲरे डिक्लेअर करत होतो, राईट? पण प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना जर फक्त आपल्याला 5च एलिमेंट्सची आवश्यकता असेल तर बाकीचे जे एलिमेंट्सची स्पेस आहे मेमरीमध्ये ती वेस्ट जात होती, राईट? आणि फॉर एक्झाम्पल जर आपण इथे इंटिजर ए ऑफ 10 घेतला, म्हणजे 10च एलिमेंट आपण इथे डिक्लेअर केले, किंवा साईज आपण ॲरेची 10च दिली, आणि आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करत असताना आपल्याला 20 एलिमेंट्सची आवश्यकता पडली, तर इथे आपण काहीही करू शकत नव्हतो, राईट? पण हा जो ड्रॉबॅक आहे तो लिंक लिस्टमध्ये कव्हर अप करण्यात आलेला आहे. म्हणजे काय तर जर आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करताना जर आपल्याला ॲरेची जी साईज आहे ती कमी किंवा जास्त करायची असेल तर ते आपण लिंक लिस्ट मध्ये करू शकतो. आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करत असताना जर आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला एलिमेंट्स द्यायचे असतील तर ते आपण लिंक लिस्टच्या सहाय्याने सहजपणे करू शकतो, ठीक आहे? त्यामुळे लिंक लिस्टचा हा एक बेनिफिट आहे, राईट? त्यानंतर आपण लिंक लिस्टची डेफिनेशन बघूया, ठीक आहे? लिंक लिस्टच्या डेफिनेशन पासून आपण सुरुवात करूया. द लिंक लिस्ट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर विच इज कलेक्शन ऑफ नोड्स वेअर ईच नोड कंटेन्स वन और मोर डेटा फील्ड्स अँड अ रेफरन्स टू द नेक्स्ट नोड. आता इथे काय म्हटलं गेलेलं आहे, लिंक लिस्ट काय आहे? एक लिनियर डेटा स्ट्रक्चर जो लिनियरली डेटाला स्टोअर करतो असा एक डेटा स्ट्रक्चर आहे, जे की कलेक्शन आहे. कशाचं कलेक्शन आहे? नोड्सचं. नोड म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, ही एक नोड आहे. आता याच्यामध्ये काय असणार आहे? 2 पार्ट असणार आहे. एक डेटा पार्ट म्हणजे जे काही आपल्याला स्टोअर करायचं आहे ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला ए हा एलिमेंट स्टोअर करायचा आहे तो, आणि इथे असणार आहे ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट पार्ट, ठीक आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल 100, म्हणजे ए नंतर आपल्याला 100 या लोकेशनवर जायचं आहे. तर हा जो रेफरन्स पार्ट आहे तो आपल्याला नेक्स्ट एलिमेंटकडे घेऊन जाईल, राईट? तर अशा पद्धतीने हे नोडचं कलेक्शन आहे, यालाच लिंक लिस्ट असे म्हणू आपण, ठीक आहे? अशा पद्धतीने लिंक लिस्ट तयार होते, ठीक आहे? 3rd एलिमेंटचा ॲड्रेस इथे असेल, राईट? पण आता याचा एंड कसा असेल, राईट? म्हणजे आपल्याला हे कसं कळेल की लिंक लिस्टचा एंड कुठे झाला आहे? तर त्यासाठी आहे लास्ट नोड पॉइंट टू अ नल रेफरन्स टू इंडिकेट द एंड ऑफ द लिस्ट. म्हणजे एंड ऑफ द लिस्ट कशाने इंडिकेट होते? तर जिथे आपल्याला नल या व्हॅल्यूला रेफर केला जाईल तिथे आपली जे लिंक लिस्ट आहे ती एंड होईल, ठीक आहे? आता हे तर झालं, एंड कुठे झाली लिंक लिस्ट हे तर आपल्याला समजलं, पण ॲक्च्युली स्टार्टिंग पॉईंट पण असायला हवा ना लिंक लिस्टचा, की ॲक्च्युअल लिंक लिस्ट स्टार्ट कुठनं झालेली आहे हे पण आपल्याला समजायला हवं. तर द एंट्री पॉईंट इनटू द लिंक लिस्ट इज ऑलवेज द फर्स्ट और हेड ऑफ द लिस्ट. आता काय होतं की आपण सगळ्यात आधी आपल्याला कसं कळेल की हा स्टार्टिंग पॉईंट ए पासूनच आपली लिंक स्टार्ट झाली असं, तर तिथे आपण पॉइंटरचा यूज करून स्टार्ट किंवा हेड असं नाव देतो, ठीक आहे? ज्याच्यामध्ये या एचा ॲड्रेस स्टोअर केला जाईल, राईट? तर अशा पद्धतीने ह्या लिंक लिस्टचा आपण स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट शोधू शकतो. आता इथे म्हटलं गेलेलं आहे, इफ अ लिंक लिस्ट इज एम्प्टी,
जर कुठलीही लिंक लिस्ट जर एम्प्टी असेल तर ते कसं कळेल आपल्याला. देन द हेड हॅज द व्हॅल्यू नल. आता त्याचा हेड म्हणजे काय, तर स्टार्टिंग मध्ये त्याच्याकडे कुठली व्हॅल्यू असेल, नल या व्हॅल्यूला स्टार्टिंग पॉइंटच रेफर केला जाईल. म्हणजेच लिंक लिस्ट कशी असेल तर एम्प्टी असेल, राईट. त्यानंतर हे जे पॉइंट्स आहे आपण हे ऑलरेडी बघितले आहे. एंट्री पॉइंट इनटू द लिंक लिस्ट ऑलवेज द फर्स्ट ऑर हेड ऑफ द लिस्ट. म्हणजे एंट्री पॉइंट काय असतो, हेड किंवा स्टार्ट हाच असतो. आणि जर लिस्ट एम्प्टी असेल तर त्याचा हेड मधली व्हॅल्यू काय असेल, नल असेल. ठीक आहे. अनलाइक ॲरे, नोड कॅन नॉट बी एक्सेस बाय एन इंडेक्स सिन्स मेमरी अलोकेटेड फॉर इच इंडिव्हिज्युअल नोड मे नॉट बी कंटिन्युअस. आता ॲरे मध्ये काय होत होतं की प्रत्येक एलिमेंट्स त्याच्या इंडेक्सनी ओळखल्या जात होता किंवा त्याला आपण इंडेक्सनी ऍक्सेस करू शकत होतो. फॉर एक्झाम्पल मला 1 ला जर ऍक्सेस करायचं असेल तर आपण त्याचा इंडेक्स ए ऑफ झिरो या इंडेक्सचा यूज करून आपण 1 पर्यंत पोहोचत होतो, राईट. म्हणजे ऍक्सेस करण्याचा वे हा इंडेक्स होता. तर लिंक लिस्ट मध्ये कुठल्याही प्रकारचा इंडेक्सचा यूज करून आपण एलिमेंटला ऍक्सेस करत नाही. ठीक आहे. आणि ॲरे जो आहे तो कंटिन्युअस मेमरी लोकेशन स्टोअर्ड करत होतं. फॉर एक्झाम्पल इथे जर 100 असेल, 100 हा ॲड्रेस असेल तर इथे 101 असायला पाहिजेच. कंटिन्युअस मेमरी लोकेशन अलोकेट होत होतं ॲरेजला. पण लिंक लिस्टला असं होतं का, तर नाही. लिंक लिस्ट कंटिन्युअस मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर्ड केल्या जात नाही. लोकेशन कुठलीही असू शकते, फक्त ते एकमेकांना लिंक्ड असतात, राईट. We must begin from the head of the list and traverse the list sequentially to access the node in the list. प्रत्येक नोडला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला हेड पासून स्टार्ट करावं लागेल आणि सिक्वेन्शियली आपल्याला प्रत्येक नोडला काय करता येईल, विजिट करता येईल. ठीक आहे. हे झालं लिंक लिस्ट बद्दल. आता या लिंक लिस्टचे ॲडव्हान्टेजेस काय आहे. सगळ्यात आधी आपण हे बघितलंय की ॲरेचे जे डिसएडव्हान्टेज आहेत ते कव्हर झाले लिंक लिस्ट मध्ये. म्हणजेच ॲरेचे जे डिसएडव्हान्टेज आहेत तेच लिंक लिस्टचे ॲडव्हान्टेजेस बनलेले आहेत, राईट. तर आपण एक बघूया की नेमके ॲडव्हान्टेजेस काय आहे लिंक लिस्टचे. तर लिंक लिस्ट आर डायनॅमिक डेटा स्ट्रक्चर. याला काय म्हटलं जाते, डायनॅमिक डेटा स्ट्रक्चर म्हटलं जाते. आता डायनॅमिकच का म्हटलं जाते, तर दे कॅन ग्रो और श्रिंक ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. म्हणजेच काय, तर प्रोग्रामचं एक्झिक्युशन करत असताना आपण लिंक लिस्टला इन्क्रीज करू शकतो और डिक्रीज करू शकतो अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट. जशी आपली रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण लिंक लिस्टला ग्रो और श्रिंक म्हणजे काय की साईज कमी करणे, राईट. तर ग्रो और श्रिंक करू शकतो. लिंक लिस्ट हॅव efficient memory utilization, hence memory is not pre-allocated. हा सुद्धा एक ॲडव्हान्टेजेस आहे लिंक लिस्टचा. म्हणजे काय, तर इथे मेमरीचं युटिलायझेशन इफिशियंटली होतं, खूप छान पद्धतीने मेमरीचं युटिलायझेशन होतं यामध्ये. आणि का होतं युटिलायझेशन, कारण आपण ऑलरेडी प्री डिफाईन करत नाही लिंक लिस्टच्या साईजला, राईट. त्याच्यामुळे मेमरीचं युटिलायझेशन खूप छान पद्धतीने केलं जातं. अँड इन्सर्शन अँड डिलिशन आर इझियर अँड इफिशियंट. आता इन्सर्शन आणि डिलिशन लिंक लिस्टमध्ये खूप इझी पद्धतीने होते कम्पेअर टू ॲरे, राईट. आता फॉर एक्झाम्पल मला इथे एक एलिमेंट ॲड करायचा आहे और मला या जागी एक काय म्हणते नोड ॲड करायची आहे. तर काय होईल, याचा जो रेफरन्स आहे तो आपण या नोडला देऊ. ठीक आहे. आणि इथे मला A5 ॲड करायचा आहे मध्येच. तर हे आपण डिलीट करू. त्यानंतर याचा जो रेफरन्स आहे तो याला देऊ. ठीक आहे. आणि याचा जो रेफरन्स आहे तो आपण या नवीन नोडला देऊ आणि याचा जो रेफरन्स आहे तो आपण या नोडला देऊ. तर अशा पद्धतीने इन्सर्शन हे फार इझी वेनी झालेलं आहे. सपोज आपल्याला ही नोड डिलीट करायची असेल तर आपण काय करू की हे जो रेफरन्स आहे याचा रेफरन्स डायरेक्ट आपण या पॉइंटला देऊ आणि इथे ॲड्रेस पण चेंज होईल त्याचा, राईट. तर अशा पद्धतीने आपण इन्सर्शन आणि डिलिशन खूप सहजपणे लिंक लिस्टमध्ये करू शकतो. हे झाले त्याचे ॲडव्हान्टेज. आणि मेनी कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन कॅन बी इझिली कॅरीड आउट बाय
लिंक लिस्ट और विथ लिंक लिस्ट. आता लिंक लिस्टच्या सहाय्याने खूप जे कॉम्प्लिकेटेड ॲप्लिकेशन्स आहेत ते पण सोपे झालेले आहेत. त्यानंतर आता ॲडव्हान्टेजेस आहेत तर डिसएडव्हान्टेजेस सुद्धा असतील लिंक लिस्टचे, राईट. तर इट कन्झ्युम्स मोर स्पेस बिकॉज एव्हरी नोड रिक्वायर्ड ॲडिशनल पॉइंटर टू स्टोअर द ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट नोड. म्हणजेच काय, आता एक डिसएडव्हान्टेज असं आहे की ॲरेला आपण फक्त कंटिन्युअस मेमरीमध्ये सेव्ह करत होतो, राईट. पण लिंक लिस्टमध्ये काय होतं की आपल्याला एलिमेंट सोबतच त्याचा नेक्स्ट पॉइंटर म्हणजे नेक्स्ट एलिमेंटचा ॲड्रेस सुद्धा स्टोअर्ड करावा लागत आहे, ठीक आहे. तर इथे आपल्याला एक्स्ट्राची स्पेस लागत आहे, इथे आपल्याला ॲड्रेस स्टोअर्ड करावा लागत आहे, ठीक आहे. इथे आपल्याला नेक्स्ट याचा ॲड्रेस स्टोअर्ड करावा लागत आहे, म्हणून प्रत्येक नोडमध्ये एक मेमरी स्पेस जास्त लागत आहे, राईट. सर्चिंग अ पर्टिक्युलर एलिमेंट इन अ लिस्ट इज डिफिकल्ट अँड ऑल्सो टाइम कन्झ्युमिंग. आता लिंक लिस्टमध्ये एखादा पर्टिक्युलर एलिमेंट जर सर्च करायचा असेल तर तो टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण आपल्याला हेडपासून स्टार्ट करून तर पूर्ण लिस्ट संपेपर्यंत तो काय करावं लागेल, सर्च करत राहावं लागेल, जोपर्यंत आपल्याला आपला जो ड्रीम एलिमेंट आहे तो मिळणार नाही तोपर्यंत, राईट. त्याच्यामुळे हा टाइम कन्झ्युमिंग सुद्धा आहे. हे झाले डिसएडव्हान्टेज. त्यानंतर आपण लिंक मेमरी रिप्रेझेंटेशन बघूया. पण लिनियर ॲरेच्या सहाय्याने आपण इथे मेमरी रिप्रेझेंटेशन दाखवत आहे. कशाचं, तर लिंक लिस्टचं. कशा पद्धतीने लिंक लिस्ट मेमरीमध्ये स्टोअर्ड केले जाते. तर सगळ्यात आधी आपल्याला 2 लिनियर ॲरे लागणार आहे. पहिला ॲरे कशासाठी, तर इन्फो म्हणजेच डेटा स्टोअर्ड करण्यासाठी, राईट. ॲक्च्युअल डेटा जो असतो तो स्टोअर्ड करण्यासाठी. आणि हे लिंक म्हणजे काय, तर त्याचा सगळ्यात आधी स्टार्टिंग पॉईंट बघा आपला कुठला आहे, तर 5 म्हणजेच n हा स्टार्टिंग पॉईंट आहे. म्हणजेच n पासून आपण लिस्ट स्टार्ट केली तर त्याचा ॲड्रेस जो आहे नेक्स्ट ॲड्रेस इज 3 म्हणजे आपल्याला 3 वर जावं लागणार आहे. आता 3 वर काय आहे, O, राईट. आणि नंतर O. त्यानंतर O मध्ये कुठला ॲड्रेस स्टोअर्ड केलेला आहे, 6 हा. त्यानंतर आपल्याला 6 ला जावं लागेल. 6 मध्ये काय आहे, तर I हा एलिमेंट आहे. I एलिमेंट आपण केल्यानंतर त्याच्या लिंक्ड मध्ये काय स्टोअर्ड आहे, तर 1, ठीक आहे. मग आपल्याला 1 कडे जावं लागेल, राईट. 1 मध्ये काय आहे, तर E हा एलिमेंट 1 मध्ये आहे. नंतर E च्या लिंक मध्ये काय स्टोअर आहे, तर 7, ठीक आहे. 7 काय आहे, तर ब्लँक, इट इज ब्लँक, ठीक आहे. त्यानंतर इथे 4 या लिंकला आपल्याला जावं लागेल. 4 मध्ये काय आहे, तर X, राईट. आणि 4 च्या लिंक मध्ये काय आहे, तर दॅट इज नल म्हणजे इथे आपली लिंक लिस्ट काय झालेली आहे, एंड झालेली आहे. अशा पद्धतीने मेमरी रिप्रेझेंटेशन लिंक लिस्टचं आहे. त्यानंतर काही ॲप्लिकेशन आहे लिंक लिस्टचे. लिंक लिस्ट आर यूज टू रिप्रेझेंट अँड मॅनिपुलेट द पॉलिनोमियल्स. पॉलिनोमियल्सला रिप्रेझेंट करण्यासाठी आणि मॅनिपुलेट करण्यासाठी लिंक लिस्टचा यूज होतो. रिप्रेझेंट व्हेरी लार्ज नंबर्स अँड ऑपरेशन ऑफ अ लार्ज नंबर अँड ऑपरेशन्स ऑफ अ लार्ज नंबर सच ॲज ॲडिशन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. लिंक लिस्ट कशासाठी वापरली जाते, तर खूप मोठ्या प्रमाणात लार्ज नंबरला रिप्रेझेंट करण्यासाठी आणि त्याच्यावर काही ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी, जसं की ॲडिशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि डिव्हिजन आहे, राईट. लिंक लिस्ट स्टार्ट टू इम्प्लिमेंट स्टॅक क्यू अँड ट्रीज अँड ऑल्सो द ग्राफ्स. म्हणजे स्टॅक क्यू, ट्रीज अँड ग्राफ्स हे डेटा स्ट्रक्चर आहेत, तर त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी लिंक लिस्टचा वापर होतो, ठीक आहे. त्यानंतर टाइप्स आहे लिंक लिस्टचे, सिंगल लिंक लिस्ट, डबल लिंक लिस्ट अँड सर्क्युलर लिंक लिस्ट. तर या टाईप विषयी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघू, ठीक आहे. सविस्तर माहिती बघू या तिन्ही टाईपची. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर सपोर्ट. तुम्ही या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर काही तुम्हाला या टॉपिक विषयी काही क्वेरी असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या तरी वेगळ्या टॉपिकवर
व्हिडिओ बनायला हवा किंवा जो टॉपिक तुम्हाला समजला नाहीये त्या टॉपिकवर व्हिडिओ बनायला हवा, टॉपिक तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हेल्पफुल असेल तर नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच.